चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशाच नवनवीन आणि त्यासोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे। पुढील भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे की आता जो काही अर्जुन आणि त्यासोबतच जी काही इथे सायली आहे ते एका खोलीमध्ये बसलेले असतात। पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता इथे जी काही सायली आहे, सायलीला इथे अर्जुनच्या मनामध्ये काय गोष्टी सुरू आहेत ही जाणून घ्यायची तिची जी काही इच्छा असते ती इथे बघत असते। आणि तेव्हा मात्र इथे आता तिच्या मनामध्ये असं वाटत असते की मी कशाही पद्धतीने इथे मला वाटतंय की मी नक्कीच आता अर्जुन सरांना इथे प्रपोज केलं पाहिजे आणि अर्जुन सरांना विचारलं पाहिजे की आता त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही। पण कशा पद्धतीने विचारू हेच मला इथे समजत नाही। काहीतरी मी नक्कीच केलं पाहिजे। इकडे दुसऱ्या बाजूला जे काही प्रतिमा आणि त्यासोबतच इथे रविराज जे आहे ते इथे बाहेर गेलेले असतात। आणि रविराज आणि प्रतिमा जे आहेत ते बाहेर गेल्याच्या नंतर इथे ते जे काही रविराज आहे ते एका ठिकाणी चालत असतात। आणि तेव्हा प्रतिमा एका गाडीजवळ थांबलेली असते। तेव्हा प्रतिमा एका गाडीजवळ थांबलेली असल्या कारणाने आता इथे तिला जो काही महिपत आहे तो इथे दिसलेला असतो। आणि महिपत इथे तिला दिसल्या कारणाने आता इथे ती एक गोष्ट खूप जास्त पाहत असते, ते म्हणजेच की तिला खूप जास्त भीती वाटलेली असते की हा नेमका कोण आहे। आणि त्यासोबतच ह्याला मी कुठेतरी पाहिलेला आहे। आणि ह्या सर्व काही गोष्टी ती इथे बोलत असते, खूप जास्त घाबरलेली असते। रविराज जे आहे ते इथे धावत येतात। रविराज धावत आल्याच्या नंतर पाहतात तर प्रतिमा प्रचंड घाबरलेली असते। आणि तेव्हा ते तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात। जी लोक तिला इथे शांत करण्यासाठी आलेले असतात किंवा आधार द्यायला आलेले असतात ते म्हणत असतात की हे एवढ्या का घाबरलेले आहे। तेव्हा आता इथे रविराज म्हणत असतो की तिला गर्दीची जास्त सवय नाही ना, त्यामुळे इथे मी बघतो तिला काय झालेलं आहे तर असं इथे तो बोलत असतो। आणि तेव्हा आता इथे ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जे काही रविराज आहे ते मात्र आता इथे जे काही प्रतिमा आहे तिला म्हणत असतात, प्रतिमा तू काळजी करू नकोस, कोण होतं तिथे असं म्हणूनच आता ते तिला गाडीत बसवतात। आणि गाडी बसवल्याच्या नंतर इथे ते तिला घरी घेऊन सुद्धा जायला निघालेले असतात। आता इथे प्रतिमाला घरी घेऊन गेल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही आपली प्रतिमा आहे ती घरी जाते। आणि घरी गेल्याच्या नंतर खूप जास्त अस्वस्थ असते। इकडे मात्र सायली जी आहे तिला आता इथे अर्जुनच्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार आहेत आणि काय आहे, मी त्यांच्या मनातलं कसं काढून घेऊ हेच मला इथे कळत नाही। आणि त्याच विचारामध्ये इथे ती असते। आणि त्यासोबतच इथे तिला वाईट वाटत असतं की आता अर्जुनला मी माझ्या मनातील गोष्टी कशा सांगू, काय करू, मला काहीच कळत नाही। आणि तेव्हा आता इथे जी काही सायली आहे तिच्या मनामध्ये असा विचार येतो की मी एक गोष्ट जर केली तर म्हणजेच ही जी काही गोष्ट आहे इथे मी ती जी गोष्ट आता जे काही आपले मधुभाऊ आहेत त्यांना जर विचारली तर, आणि मधुभाऊंना सुद्धा मी विचारू शकते असं म्हणूनच ती आता इथे मधुभाऊंच्या खोलीमध्ये जाते। आणि मधुभाऊंच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर आता इथे जी काही सायली आहे ती म्हणत असते की काय झालं मधुभाऊ, तुम्हाला झोप येत नाही का? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हो ग सौबाटा, मला झोप येत नाहीये, कारण दिवसभर हाताला काहीच काम नाहीये आणि मग काम नसल्या कारणाने मला झोप तरी कशी येईल असं इथे ते बोलत असतात। आणि तेव्हा आता इथे सायली बोलत असते की मधुभाऊ तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी आलेले आहे ना, त्यामुळे आपण छान अशा गप्पा मारूयात। तेव्हा आता इथे मधुभाऊ बोलत असतात की अगं सौबाळा, पण तू सुद्धा खूप जास्त थकलेली असशील आणि दिवसभर तू खूप जास्त काम करत असते, त्यामुळे इथे तू थकतेस। आणि तेव्हा इथे मी असं तुझ्यासोबत गप्पा मारायला बसणं हे बरोबर वाटत नाही। तेव्हा आता इथे सायली म्हणत असते की काही होत नाही मधुभाऊ, आपण नक्कीच गप्पा मारूयात। आणि असं इथे ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र इथे आता सायली बोलत असते की मधुभाऊ मला तुमच्याबद्दल एक गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे। आणि ती म्हणजेच की इथे तुमचं आणि काकूंचं एकमेकावर प्रेम होतं का? तुमचा तर प्रेमविवाह आहे। आणि त्यामुळे मला तुमच्याकडून ही गोष्ट नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही
काकूंना कसं इथे प्रपोज केलं होतं, ह्या गोष्टी इथे सायली जी आहे ती इथे मधुभाऊंना विचारत असते. आणि तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की खरं सांगायचं तर वत्सलावर माझं खूप जास्त प्रेम होतं आणि ती खरंच खूप वेगळी होती. आणि जेव्हा मला कळलं ना की तिला पाहुणे किंवा मुलगा पाहायला येणार आहे, तेव्हा माझ्या मनामध्ये खूप काही विचार इथे येऊन गेले होते. मला तिला ह्या गोष्टी इथे सांगायच्या होत्या. आणि तेव्हा मात्र मी आता इथे तिला माझ्या मनातलं कसं सांगायचं, काय करायचं, हीच गोष्ट मला इथे कळत नव्हते. आमचं लहानपण किंवा आमचं जे काही बालपण आहे ते एकाच शाळेमध्ये गेलेलं आहे. आणि एकाच शाळेमध्ये आमचं बालपण गेल्याच्यानंतर आता मी इथे तिला माझ्या मनातली जी काही गोष्ट आहे ती इथे सांगायला गेलो. पण आता कसं सांगायचं म्हणून त्यापूर्वी तेव्हा माझ्याकडे एक टेप रेकॉर्ड होता. आणि मी तो जो काही टेप रेकॉर्ड आहे तो इथे घेतला आणि सरळ तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो आणि टेप रेकॉर्डद्वारे एक गाणं प्ले केलं आणि माझ्या मनातले सर्व काही गोष्टी इथे मी तिला पटकन सांगून टाकल्या. आता मात्र सायली त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत आणि त्यामध्ये रमलेली असते आणि सायली मनामध्ये विचार करते. संगीताशिवाय मनातील भावना व्यक्त करण्याशिवाय इथे काहीच दुसरा ऑप्शन चांगला नसू शकतो. मी सुद्धा अर्जुन सरांना इथे माझ्या मनातील भावना ज्या आहेत त्या इथे गाण्याच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकते, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे आता मधुभाऊ म्हणत असतात की मग आता माझ्याकडून जाणून घेतलंस, तुझं आणि जावई बापूचं तू सांगू शकतेस ना. पण आता तेव्हा सायली म्हणत असते की नाही नाही, आता मला खूप झोप आली, मी जाते. तेव्हा आता मधुभाऊ म्हणत असतात की हे बरं आहे तुझं सौबाळा, गाडी माझ्यापर्यंत होती तोवर ठीक होतं, पण आता गाडी तुझ्यावर आली ना तर मग तू असं रड्याची भूमिका करणार का. पण आता सायली मधुभाऊंना झोपून पटकन निघून जाते आणि गेल्याच्यानंतर खोलीमध्ये जाऊन अर्जुनसोबत इथे ती गाणं गात असते आणि ती म्हणत असते की ह्या गाण्याचा अर्थ काय आहे तो तुम्हाला मला सांगायचा आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की हो मी नक्कीच सांगेल ना. असं म्हणून सायली त्याच्यासमोर गाणं गात असते. आणि तेव्हा आता इथे सायलीने गाणं गायल्याच्या नंतर मात्र आता इथे तेव्हा अर्जुनला सायलीने 2-3 गाणे गायलेले असतात. पण अर्जुनचं आणि मराठीचं खूपच जास्त वाकडं असतं. त्यामुळे त्याला काही सायली काय बोलते ह्या गोष्टी इथे समजत नसतात. आणि सायलीला ह्या काही गोष्टी इथे न समजल्यामुळे आता सायली म्हणत असते की काय हे तुम्हाला साध्या साध्या गोष्टी इथे समजत नाहीत का, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता आणि सायली ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता ती म्हणत असते की तुम्ही हा गेम हारलेला आहात, तर आता मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. तर आता प्रेक्षकांच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग असा होत असतो की जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो की मला ग्रीन कलर खूप आवडतो. आणि हीच गोष्ट इथे तो जी काही सायली आहे तिला तू इथे सांगणार आहेस. आणि सायलीला ही गोष्ट इथे तू सतत सांगायची आहे, जेणेकरून असं इथे तो बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर आता जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे आता चैतन्याला सांगत असतो. आणि चैतन्य जो आहे तो ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगताना सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दिसणार आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र इथे जी काही आपली इथे कल्पना आहे ती खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते. प्रतिमा आहे ती अस्वस्थ झालेली असते. आणि प्रतिमाने सर्व गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला असता. कसा महिपत इथे तिला भेटला आणि महिपत इथे भेटल्याच्यानंतर तोच माणूस होता ज्याने मला इथे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजेच आता त्या प्रतिमाला ती गोष्ट
सवय आठवलेली असते आणि तेव्हा प्रतिमाला ही गोष्ट आठवल्याच्या नंतर आता इथे नागराज आणि प्रिया जे आहे ते इथे प्रतिमाला आज रात्री संपवण्याचं कामसुद्धा करताना दिसणार आहेत. पण जी काही आपली इथे सुमन आहे ती येते आणि सुमन ह्या दोघांना रंगेहात पकडण्याचं काम करत असते. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब